महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग ठाणे अंतर्गत शासकीय वाहनांच्या वापराबाबत अतिशय गंभीर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे। या प्रकरणी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक वनसंरक्षक यांच्या संशयाची सुई रोवली गेली आहे। थेट राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षण कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत आणि या संदर्भातील कारवाईसाठी सदर अर्ज पुणे येथील जनमाहिती अधिकाऱ्यांकडे वर्ग केलेत। मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील वाडा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांनी माहिती अधिकारांतर्गत 205 अन्वये सामाजिक वनीकरण विभाग ठाणे यांच्याकडे शासकीय वाहनांच्या वापरासंबंधी अधिकृत माहिती मागवली होती। मात्र ही माहिती देण्यास टाळाटाळ करत आल्यानंतर तब्बल 5 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून देणारी आहे। मुख्य आक्षेप आणि गैरव्यवहाराचे स्वरूप ठाणे विभागातील शासकीय वाहन क्रमांक MS04EP0823 आणि वाहन क्रमांक MS04EP0824 या दैनंदिन वापराच्या नोंदी असणारे लॉंगबुक व वाहनांचा इतर दर्शवणारे हिस्ट्री बुक यामध्ये कोणत्याही वैध नोंदीच आढळलेल्या नाहीत। काही ठिकाणी तर केवळ गैरनिधीक्षी आणि अनधिकृत नोंदी करून शासनाच्या नियमांना पूर्णपणे हरताळ फासल्याचं दिसून आलेलं आहे। या संदर्भात या संपूर्ण गैरव्यवहाराबाबत संतोष रसाळकर यांनी थेट प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडे पुराव्यांसह लेखी तक्रार देखील दाखल केलेली आहे। तसेच या ठिकाणी तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांनी आरोप केला आहे की या संदर्भात स्थानिक पातळीवरती वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती। उलटपक्षी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून सुरू होता। आता या प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि संबंधित कायदेशीर कलमांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। जर ही कारवाई झाली नाही तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हाधिकारी आणि न्यायालयीन मार्गाने लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा रसाळ यांनी दिला आहे। मी संतोष दत्तात्रय रसाळकर, सामाजिक कार्यकर्ता, तालुका वाडा, जिल्हा पालघर। मी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग ठाणे यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये दिनांक 22/9/2025 रोजी माहितीची विचारणा केली असता तब्बल 5 महिन्यांनी त्यांनी मला मोघम व बोगस स्वरूपाची माहिती दिलेली आहे। त्या माहितीचा ट्रेस केला असता बराचसा त्यांचा भोंगल कारभार हा उजेडात आलेला आहे। संबंधित विभागाकडे शासकीय वापरात असलेली शासकीय वाहने या संबंधी माहिती विचारलेली होती, परंतु वापरात नसलेले सुद्धा वाहनांचा संबंधित अधिकाऱ्यांनी हे बिल रेकॉर्ड करून शासनाचे पैसे लुबाडण्याचं काम केलेलं आहे। त्या संबंधित मी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग ठाणे यांच्याकडे दिनांक 29/5/2026 रोजी तक्रार सादर केली असता तब्बल 1 महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी संबंधितांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। त्या संबंधित मी दिनांक 30/6/2026 रोजी कारवाई न केल्याबाबत एक मेल सादर केलेला आहे, पण त्यावरही त्यांनी अजूनपर्यंत अपेक्षित अशी कोणतीही कारवाई केलेली नाही आहे। तसेच मी प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्याकडेही मेल सादर केलेला आहे, परंतु त्याच्यावरही अजून कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। म्हणजे एकंदरीत या प्रकरणातून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम हे डिपार्टमेंट करत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। तरी माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की शासनाचे पैसा असं स्वतःच्या तिजोरी भरण्यासाठी हे दोषी अधिकारी वापरत असून संबंधितांवर योग्य कारवाई होण्यासाठी तसेच या प्रकरणाला योग्य न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे। धन्यवाद।